नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती. कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात गोकुळमध्ये गेली 2 आठवडे सत्ता संघर्ष सुरू आहे. चेअरमन पदाच्या निवडीवरच्या सत्ता संघर्षात आलेले 9 ठळक मुद्दे टीव्ही नेक्स्ट मराठी आपल्या समोर मांडत आहे. मुद्दा क्रमांक 1, अध्यक्ष पदाच्या निवडीची सूत्रे प्रथमच उघडपणे मुंबई येथून हल्ली. यापूर्वी गोकुळ अध्यक्षपदाची निवड ही जिल्ह्यातील स्थानिक 3 ते 4 नेते सहमतीने करत होते. मात्र यावेळी अरुण डोंगळे यांनी बंडखोरी करून थेट मुंबई गाठली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्यावरच आपण राजीनामा देऊ व अध्यक्ष महायुतीचा होणार असे त्यांनी विमानतळावर पोहोचताच सांगितलं. डोंगळे यांनी हे पत्रकारांसमोरच सांगितल्यामुळं त्याला गांभीर्य आलं. मुद्दा क्रमांक 2, गोकुळ अध्यक्षपद निवडीला प्रथमच पक्षीय वलय लाभलं. गोकुळ निवडणुकीचे राजकारण हे नेहमीच पक्षविरहित असं राहिलं आहे. गोकुळमध्ये राजकीय पक्षापेक्षा नेत्यांची ताकद ही त्यांच्याकडे असणाऱ्या ठरावाच्या संख्येवरून ठरत असते. मात्र यावेळी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच होणार असे डोंगळे यांनी ठामपणे सांगितल्यानं गोकुळच्या राजकारणाला राजकीय पक्षाची किनार लाभल्याचं प्रथमच जाणवलं. मुद्दा क्रमांक 3, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहिली. परंतु पडद्यामागे राहून त्यांनी सर्व सूत्र हलवल्याचं प्रकर्षानं दिसून आलंय. मुद्दा नंबर 4, अरुण डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका अचानक घेतल्यानंतर जिल्ह्याचे नेते संभ्रमात पडले. डोंगळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा संदर्भ दिल्यानं त्या गोंधळात आणखीनच भर पडली. गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती लक्षात आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे नेते सतेज पाटील पुढे सरसावले. काहीतरी तातडीच्या हालचाली करणं गरजेचं होतं. मग सतेज पाटील यांनी फिल्डिंग लावली व कर्णधार पदाची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यशस्वीपणे हाताळली. 21 संचालकांपैकी 18 संचालकांची वज्रमूठ बांधून डोंगळेंच्या सभोवती मोर्चे बांधणी करून त्यांच्या राजीनाम्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न यशस्वी ठरला. मुद्दा क्रमांक 5, गोकुळमध्ये बंड करून अरुण डोंगळेंनी नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याकडे व गोकुळकडे राज्य नेतृत्वाचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी झाले. गोकुळचे कोल्हापूर केंद्रित असणारे राजकारण राज्य पातळीवर नेले. त्याचबरोबर आगामी गोकुळ व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपणही लक्षवेधी आहोत हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मुद्दा क्रमांक 6, अध्यक्षपदासाठी मोठा सत्ता संघर्ष झाला. राजकीय घुसळण झाली. यामध्ये आता आगामी वर्षी होणाऱ्या गोकुळ निवडणुकीची बीजे रोवली गेली. ही निवडणूक नेत्यांमध्ये संचालक पदाचं वाटप करून बिनविरोध होणार की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणार हे ठरेल. पण सध्याचं राजकीय वातावरण पाहता गोकुळची पुढील वर्षी होणारी निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होईल. मुद्दा क्रमांक 7, अरुण डोंगळे यांच्या बंडामागील नेमका सूत्रधार कोण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचे खंबीर पाठबळ असल्याशिवाय हे पाऊल उचललं जाणार नाही. डोंगळे यांच्या मागील नेमकी अदृश्य महाशक्ती कोण हे अद्याप समोर आलेलं नाही आणि भविष्यात समोर येणारही नाही. मुद्दा क्रमांक 8, अरुण डोंगळे यांच्या बंडामुळं उठलेल्या वादळामुळं गोकुळच्या राजकारणावरील साठलेली राख उडून गेली असून विस्तव उघडा पडला आहे. याची धग कोणाला बसणार हे येणाऱ्या काळात समजून येईल. डोंगळे यांचे बंड वरवर शमले असले असं वाटलं तरी धग अजून कायम आहे. मुद्दा क्रमांक 9, गोकुळ नूतन अध्यक्ष करताना शशिकांत पाटील सुळेकर यांची निवड केली. शशिकांत पाटील सुळेकर हे अरुण डोंगळे व नरके यांचे जवळचे नातेवाईक आहेत. शशिकांत पाटील यांचे अगदी अनपेक्षितपणे पुढे आले
यापूर्वी त्यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत नव्हते. यावरून तडजोडीनं राजकारण झालं हे सिद्ध होत आहे. शशिकांत पाटील सोयकर हे गोकुळच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या आनंदराव पाटील सोयकर यांचे सुपुत्र असल्यानं त्यांना सर्वांनी संमती दिली हे तितकंच खरं. अध्यक्षपदाच्या निवडीवरून गोकुळचे राजकारण तापले आहे हे मात्र निश्चित.